नमस्कार मित्रांनो, प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आनंदाची बातमी काय आहे? आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष संजयदादा पाटील यांनी पत्रव्यवहार केला आहे. बाबा, पगाराविषयी चांगली गोष्ट आहे की नाही? या संपूर्णतः व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन आहे, जी घंटा आहे त्यालाही सुद्धा प्रेस करा आणि तिथे ऑल करा. काही सुरक्षा रक्षक मला म्हणतात, साहेब आजकाल काही व्हिडिओ येत नाही तुमचे. असतात, पण तुम्ही ते जे घंटा आहे त्याला प्रेस करत नाही, तिथे ऑल करत नाही, नोटिफिकेशन तुम्हाला येतच नाही आहे. तर तुम्हाला माहिती कसं होईल? अधिकची माहिती आपण या सगळ्या काही गोष्टीने व्हिडिओ हाईप करायलासुद्धा विसरू नका. हाईपसुद्धा करत चला. तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा नोकरी नियमन कल्याण या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. 1981 योजना 202 व 205 मधील खंड 30 अन्वये सुरक्षा रक्षक सुरक्षा अधिकारी यांचा पगारामध्ये जी काय वाढ आहे भत्त्यामध्ये ती करण्याबाबत असा पत्रव्यवहार झाला आहे. आता हा पत्रव्यवहार कुठला आहे? सुरक्षा रक्षक मंडळ, आपण हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचं सुरुवातीला चाललेलं आहे. बरं, रायगडचं घेऊया आपण. आता रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये हे तसं पाहिलं तर संजयदादांनी रायगडमध्ये केलं आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं आहे तेही आपण घेऊया. पहिलं एक घेऊया आपण रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये. तिथं त्यांनी कसा हे चार्ट सर्व काही गोष्टी केला आहे तोही सांगूया. 1 जून 2023 ते 31 मे 2026 या 3 वर्षाकरता हा पगारवाढीचा होता. बरोबर आहे का? आता ह्याच्यामध्ये मूळ वेतन जे आहे, हे मूळ वेतन आहे 13,169 रुपये. विशेष भत्ता म्हणजे महागाई भत्ता 3,900 आपला आहेच तो. बरं का? घर भाडे आहे 3,413 रुपये आणि प्रवास भत्ता वाहन भत्ता आहे जो 2,398 रुपये. धुलाई भत्ता आहे 1,308 रुपये. राज्यत्कालीन प्रवास जो आहे तो 109 रुपये आहे तो. एकूण वेतन आहे 24,297 रुपये आणि त्याच्यावरती लेवी किती आहे? 42% लेवी आहे. म्हणजे लेवीचे किती जातात बाबा? 7,297 रुपये. टोटल जो पगार आहे तो जातो आहे लेवी पकडून 31,708 रुपये. हे जे मूळ आत्ताचे वेतन आहेत ते. आता सुधारित जे वेतन आहे ते यांनी दादांनी या ठिकाणी काय दिले? मूळ वेतन किती असायला पाहिजे बाबा? 25% त्याच्यामध्ये वाढ पाहिजे आम्हाला. म्हणजे किती? 16,421 रुपये असणं फार जरुरीचं आहे. विशेष भत्ता तो काय तेवढाच 3,900. घर भाडे 4,072 रुपये. मूळ वेतन विशेष भत्ता त्यात 20% ऑलरेडीच ते वाढतं त्याच्यामध्ये. प्रवास भत्ता जो आहे तो 3,180 रुपये असावा. धुलाई भत्ता 1,508 रुपये असावा. राज्यत्कालीन प्रवास तो तेवढाच आहे 109 रुपये. एकूण मूळ वेतन व भत्ते मिळून 29,230 रुपये आणि लेवी जर पकडली तर 8,704 रुपये. मग टोटल किती होतात? 38,048 रुपये. बरोबर आहे का? 38,048 रुपये हा जो तुमचा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा आहे तो त्याच्या संदर्भामध्ये आहे. आता आपण जाऊया दुसरं कुठलं आहे? हे कोल्हापूर जिल्ह्याचं. आता आपण कोल्हापूर जिल्ह्याचं पाहूया. कोल्हापूर जिल्ह्याचं दादांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिले. मूळ वेतन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 11,362 रुपये. विशेष भत्ता 3,900 तोच आहे. घर भाडे आहे 773 रुपये. धुलाई भत्ता 500. प्रवास भत्ता 500. शैक्षणिक भत्ता 700 रुपये. एकूण वेतन व भत्ते आहे 17,725 रुपये. लेवी 42% कट होते 6,410 रुपये. लेवी आणि एकूण जे वेतन आहे ते 24,119 रुपये आहे. तर आत्ता सुधारित काय आहे त्याच्यावरती 22% मूळ वेतनावरती वाढ पाहिजे. म्हणजे 13,000 बेसिक 861 रुपये झाला पाहिजे विशेष भत्ता तेवढाच. घर भाडे जो आहे तो तुमचा HRA आहे तो 1,776 रुपये आणि धुलाई भत्ता 800 रुपये. प्रवास भत्ता 800 रुपये. शैक्षणिक भत्ता जो आहे तो 1,000 रुपये. एकूण वेतन व भत्ते 22,137 रुपये. लेवी 42% पकडलं तर 7,459 रुपये आणि लेवी आणि एकूण पकडून जर वेतन असेल तर 29,596 रुपये. हे सगळं टोटल जरुरीचं आहे.
त्याच्यामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुधारित जे काही वेतन आहे ते त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता आपण जाऊया, आता हा जो आहे तो सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मग मूळ वेतन किती आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मूळ वेतन 11,521 रुपये, विशेष महागाई भत्ता 3,900, घरभाडे आहे 771 रुपये, धुलाई भत्ता आहे 465 रुपये, प्रवास भत्ता 465 रुपये, शैक्षणिक भत्ता 1,000 रुपये, एकूण वेतन व भत्ते 18,122 रुपये, लेवी 42% तर 6,477 रुपये, लेवीसहित एकूण वेतन 24,599 रुपये. आता त्यांनी सुधारित काय मागितले तर 22% मूळ वेतनावरती असावे, म्हणजे 14,055 रुपये झालं पाहिजे. विशेष भत्ता तेवढाच, घर भाडे तुमचं 1,795 रुपये, धुलाई भत्ता 765 रुपये, प्रवास भत्ता 765 रुपये, शैक्षणिक भत्ता 1,200 रुपये, एकूण वेतन व भत्ते 22,480 रुपये, लेवी 42% 7,541 रुपये, लेवी आणि एकूण मूळ वेतन जे आहे जे कंपनीला द्यायचं आहे ते आहे 30,021 रुपये. हा आहे कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचं. आता आपण जाऊया, हा आहे बृहन्मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ याच्यामधला आहे. याच्यामधलं आहे मूळ वेतन, मुंबईमध्ये मूळ वेतन आहे 13,457 रुपये, विशेष महागाई भत्ता 3,900 रुपये, घरभाडे आहे 3,471 रुपये, प्रवास भत्ता आहे 2,200 रुपये, धुलाई भत्ता आहे 1,300 रुपये, एकूण वेतन व भत्ते आहे 24,328 रुपये, लेवी आहे 45.35%, 7,871 रुपये, एकूण मूळ वेतन जातं 32,119 रुपये. आता सुधारित दादाने ह्याच्यावरती 25% वेतनवाढ मागितले मूळ वेतनावरती. मग इकडे 13,400 होतं तर आता 16,821 रुपये, विशेष भत्ता 3,900 रुपये, घरभाडे 4,144 रुपये, प्रवास भत्ता 2,500 रुपये, धुलाई भत्ता 1,500 रुपये, एकूण वेतन व भत्ते 28,875 रुपये, लेवी 45.35%, त्याच्यामध्ये 9,396 रुपये, लेवीत सहित एकूण वेतन 38,271 रुपये. म्हणजे ज्या कंपनी आस्थापना आहे त्या आस्थापनेला द्यावे लागणारे हे मूळ जे वेतन आहे ते वेतन. आता दादाने पुण्यामध्ये पण दिलं होतं ते, पण माझ्याकडं पत्र आता मला भेटणं झालं आहे ते. तिथेसुद्धा संजय दादाने दिलेले आहेत. संपूर्णतः तुम्ही पाहता एक पत्र आहेत, ज्या ज्या ठिकाणी दादा भेटी घेतलेले त्या त्या ठिकाणी आहेत. भेटी व गाठी सर्वत्र चालू आहेत. आणखीन काही संघटना प्रतिनिधी आहेत ते सुद्धा मुंबईमधल्या सगळे कायदे येत आहेत. आता ह्या कामगार कायद्यामध्ये काय बदल होत आहेत, बेसिक ह्याच्यामध्ये काय फरक होतो आहे, नवीन कायद्यानुसार कशी रचना असणार आहे पगाराची, या सगळ्या काय बाबी विचारात घेऊनच आपल्याला सुद्धा याची मागणी करणं फार जरुरीचं आहे. आणि त्या पद्धतीने मागणी असणं जरुरीचं आहे. उगाच आवाजात हवा मागून काय उपयोग नाही आहे, तेवढेच असणं जरुरीचं आहे. आता मला माहिती आहे कमेंट्स बॉक्समध्ये सगळ्यांचे प्रश्न पडले, साहेब ती लेवीची विगतवारीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे. आपले काय सुरक्षा रक्षक आहेत ते आवर्जून, जर व्हॉट्सअपवरती असं कोणी जर लेवीचं सगळीकडे जर चालू असेल तर त्याला व्हिडिओ आवर्जून पाठवणार सर्वत्र. मी गॅरंटी देऊन सांगतो, आमच्या दत्तात्रय पाटील साहेब तर पहिला व्हिडिओ पाठवतात त्याला की ती वाच लेवी. 45.25% 35% 40% लेवी जे आहे ते मित्रांनो आपल्यासाठी आहे. सगळ्या काय गोष्टी, कपडे, आपला जो PF जातो, आपला जो ग्रॅज्युएटी मिळते, बोनस मिळतो, ESIC कट होते, सगळं काय त्याच्यावरतीच आहे. आणि 5% फक्त ॲडमिनिस्ट्रेशन आहे, फक्त 5%. बरं, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे हो? तिथे जे काम करणार आहेत कामगार त्यांचा पगार आहे, तिथे लाईट बिल आहे, पाणी आहे, जागेचं भाडं आहे, या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा स्टेशनरीचा खर्च वगैरे आहे तो सगळा काय त्या 5% आहे. आणि मग आपल्याला जो कपडा वगैरे मिळतो, आपल्याला इतर साहित्य मिळतं, ती कशावरती? मग मित्रांनो खरं असते की लेवीचं कोणाला काय माहीतच नाही, समजलंच नाही, सोडून द्या. मी मध्यंतरी बऱ्याच वेळा सांगितलं पण कोणाच्याही डोक्यात काही गेलेलं नाही आहे. जाऊ दे तिकडे, ते डोक्यात घेत नाहीत हेच बरं आहे, कारण समजलं तर काय वेगळंच होईल. ते हे समजणं फार जरुरीचं आहे. आणि म्हणूनच प्रश्न मला माहीत आहे लगेच ते
कमेंट्स बॉक्समध्ये येणारच ह्या सगळ्या काही गोष्टी. वेतनवाढ आणि पगारवाढ जी आपली आपण म्हणतो आहे ती सुरक्षा रक्षकांना आपल्या सन्मानजनक झाली पाहिजे का, तर होत झाली पाहिजे. ती या पद्धतीने होऊ शकतं का, तर हो या पद्धतीने होऊ शकते. आता आपण म्हणत असाल की युद्धजन्य परिस्थिती आहे, भरपूरशा काही गोष्टी आपल्यावरती परिणाम होतो आहे. परिणाम युद्ध अनेक ठिकाणी चालू आहेत ना, त्या ठिकाणी युद्ध चालू आहेत, पण त्याचा परिणाम इथे होतो आहे. जगातल्या प्रत्येक देशावरती विचार करा. भारत आपण तर शेतीप्रधान देश आहे. काही शेतीप्रधान म्हणजे जिथे काही पिकतच नाही आहे त्यांचं काय हाल होत असेल, कसे जगत असतील विचार करा मित्रांनो. आपण खूप चांगले म्हणायला पाहिजे की आपण ह्या भूमीमध्ये आता आहोत आणि या ठिकाणी आहोत. अशा ठिकाणी जे शिवरायांची भूमी आपण म्हणतो आहे महाराष्ट्र, आणि तिथे सगळं सुजलाम सुफलाम आहे. या सगळ्या काही गोष्टी आपल्याला पगारवाढ ह्या सगळ्या काही संदर्भामध्ये विशेषतः कोणीही कोणत्याही बाबतीमध्ये चुकीची माहिती पसरवू नये. कृपया विनंती वजा या सगळ्या काही गोष्टी आहेत. जर आपल्याला कुठे काय असं माहिती कुठे आढळली असेल, शहानिशा करा. चुकीची कोणतीही माहिती प्रसारित करू नये. शासन त्याच्यावरती कडक कारवाई करणार तर आहेच. सायबर सेल्स अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्यांच्याकडे तक्रार गेली की ती तक्रारीचं ते संपूर्णतः आता AIचा जमाना आहे, त्यामुळे काळेमुळे सगळे उघडून निघतात. त्यामुळे असं कोणी करू नये. आपल्याला पगारवाढ पाहिजे. एकताच अखंडता आहे. जर आपण एकत्रित येऊन लढलो तर नक्कीच आपला विजय आहे मित्रांनो. म्हणून सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे, एकत्रित लढलं पाहिजे. एकजुटीचाच विजय होतो. एकत्रित आला तरच होतो. एकमुठीनं लढलो तरच होतं. तुम्ही काही म्हणा आणि काहीही करा, शेवटी एकत्रित यावंच लागणार आहे आणि आल्याशिवाय पर्यायच नाही. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.